तो करिश म्हात्रे पहिल्या षटकामध्ये बघतो आपण या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल दरम्यान फटका हवेत आणि फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती हा पहिला धक्का लागतो कामोडे टीमला. चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये करिश म्हात्रेने आपल्या षटकाची. पहिलं विकेट पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश. पहिलाच बॉल वरती दरम्यान आली आहे विकेट. करिश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्पर्धेचा बघतो आपण आजचा हा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतो. उद्या 7 जानेवारी आहे स्पर्धेचा निर्णायक दिवस आणि उद्या देखील नक्कीच तुम्हाला चांगला क्रिकेट 40+ मेगा फायनल त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं क्रिकेट तुम्हाला मात्र उद्या देखील पाहायला मिळणार आहे. करिश म्हात्रे राऊंड विकेट ना बॅकला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटच्या संपर्क दरम्यान अजिबात झाला नाही. चांगली गोलंदाजी. करिश राऊंड विकेट ना. पुढचा चेंडू दरम्यानचा हा फटका चांगला आहे. पहिला 2 चेंडूवरती धावा आल्या नव्हत्या आणि आता मात्र धावांना झाला आकाश पाठवला चेंडू दरम्यान स्वारला बॉन्डिलांच्या बाहेर. पहिला विकेट. दरम्यान नवीन चेंडू दिला जाणार आहे. आलाय मॅच बॉल आलाय. तर परेश बॅट मधून दरम्यान हा षटकार आलाय. बारकेला अजून स्ट्राईक आली नाही. तो सलामीला गेला. राऊंड विकेटने गती कमी केली. अजून एक चेंडू उडवला हवेत. पाठवला हा देखील मिड विकेट बॉन्डिलांच्या बाहेर. करिश म्हात्रेवरती आता मात्र झाली आक्रमणाला सुरुवात. लागोपाठचा दुसरा ठोकलाय षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दरम्यान फलंदाज परेशच्या माध्यमातून. चेतन पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते. करिश मध्ये आक्रमण. चांगला चेंडू मात्र दरम्यान आपण बघतो वाईट यॉर्कर होता. समोरच्या दिशेने मिडल आणि मिडऑफच्या मध्ये चेंडूची फील्ड झाली. तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. बारक्या कामले आता मात्र स्टॅकिंग आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगला खेळाडू भरपूर नक्कीच या दरम्यान विक्रम या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकार मानाचे विक्रम नक्कील या दरम्यान बारक्या कामल्याच्या नावावरती नक्कीच आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. अप्रतिमा खेळाडू आहे आणि आता नक्कीच बघतो आपण बघूया ठाणे नगरीमध्ये कशा प्रकारचा खेळ करेल. संघाची धावसंख्या 13 वरती. या चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कामोडे विरुद्ध भादवड अशी ही मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट ना गती कमी केली. चांगला चेंडू बारक्या कामल्यासाठी. डॉट आला हा देखील चेंडू. चांगली दरम्यान नक्कीच वापसी करण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. परेशच्या बॅटमधून 2 षटकार आले. करिशने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली होती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कामोडे टीमच्या आपल्याला पाहायला मिळते 13 वरती. एक खेळाडू बाद झाला या मैदानाच्या आतमध्ये. सभापती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर दमदार या स्पर्धेचं आयोजन आणि आज आपण 4थ्या दिवसामध्ये आहोत. थोडासा वेळ कमी घ्या. जास्त मात्र आपल्याला वेळ कसं करायचा नाहीये. प्रत्येकी मॅच बघतो आपण 5-5 ओव्हरच्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवली गेली. तब्बल 32 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून काही ग्रामीण नक्कीच आपल्याला संघांचा देखील खेळ पाहायला भेटला. एक संघ देखील आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटले. सुंदर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटला. यस डीजे
सेकंड ओव्हर. गोलंदाज हरीश. दरम्यानचा फटका आहे चांगला. तिथे फिल्डर आहे ते असतील प्रेक्षक म्हणून. जाईल चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज परेशच्या बॅट मधून आलाय हा तिसरा बिग सिक्स. चांगली बॅटिंग परेश करतोय मॅच मध्ये. इनसाइड आउट फटका हवेते. बाळा झेलच्या खाली आहे तिथे मात्र झेल पकडला जातो. परतावा लागेल फलंदाजा दरम्यान. आता मात्र परेशला मैदानाच्या बाहेर लागणारा हा दुसरा धक्का टीम कामोडेला. तर सोनू आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान दोन खेळाडू बाद झालेत. परेशच्या बॅट मधून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. एकूण त्याने 19 धावा बनवल्या. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. सोनू बारक्या कामले साकिंग इनला ऑप्टरचा चांगला फटका. तिथे मात्र करा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत या 2 धावा मात्र येत मिळतील. करा फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये टीम भादवडच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या आपल्याला 21 वरती पाहायला मिळते. 21 इन अ बोर्ड. 21 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटका दरम्यानचा दुसरा मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला हरीश पाहायला मिळतात भादवड संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ना यावेळेचा हा फटका. हेलिकॉप्टर शॉट इथे आहेत बाळा तारे उपस्थित. सुंदर सुंदर प्रयत्न होता. अति सुंदर आपल्याला प्रयत्न पाहायला भेटला. झेल तर मात्र ड्रॉप झालाय. मात्र प्रयत्न भरपूर चांगला आपल्याला बाळा तारेच्या माध्यमातून पाहायला भेटला. एक धाव इथनं मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 22 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आहे मार्गस्थ. चांगली मॅच होईल. चांगला मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. विकेट ना स्ट्रायकिंग इनला सोनू सज्ज खेळण्यासाठी. गती कमी केली. फिंगर रोल केले गोलंदाजानं. सुंदर अति सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी. गोलंदाज षटकामध्ये आपण बघतो दरम्यान हरेशला. संघाची धावसंख्या दरम्यान झाली एकूण 22 वरती. चांगली धावसंख्या आहे. विकेट जरी गमावले असतील मात्र धावसंख्या आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या महत्वाच्या मॅच मध्ये. या दरम्यान हा देखील फटका चांगला आहे. तिथे आहे त्या दरम्यान बाळा तारे प्रयत्न करत होते मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा षटकार सोनूच्या बॅट मधून आणि एकूण 2 षटकांचा खेळ. तर सुपर 8 मध्ये नक्कीच संघ आतापर्यंत दाखल झाला. पहिल्या दिवसामध्ये जयदुर्गा सूर्य आणि नक्कीच झुंजर स्पोर्ट्स आपल्याला संघ पाहायला भेटला. दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपण बघतो दरम्यान रणजित स्पोर्ट्स कासरवाडी आणि त्याच्यानंतर कुडूस 11 कुडूस संघ आपल्याला पाहायला भेटला. त्याच्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स कारवाव आणि SK महागिरी आजच्या दिवसामध्ये नक्कीच हा संघ मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला.
अशा नक्कीच टॉप संघ राऊंड विकेटने फटका दरम्यान हवे ते तिकडे फिल्डर मात्र दूर वरनं येतील. उस्तूर फेक करेपर्यंत चेंडूची एकच धाव. संख्या 29 आहे. चांगला चेंडू मात्र कीपर कडनं झाली चूक. दरम्यान लेग बायचा इशारा. पुढचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्की झालाय. नक्की झाल्याने परतावा लागला तर मात्र बारक्या कामलेला मैदानाच्या बाहेर. या मॅचची गोल्डन विकेट करिश माद्रेच्या माध्यमातून बिग विकेट नाव. मोठा धक्का का मोठी टीमला. आप्पा आपण व्हीआयपी डाईज वरती येऊन विराजमान व्हायचं आहे. निखिल कुंभार नक्कीच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. ओटू कॉमेंट बॉक्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन आलेत. राऊंड विकेट ना फ्लॅटेटा शॉट आहे तिथे फिल्डर उपस्थित आहेत आणि फलंदाज बाद. कार शुभोधनं पहिला चेंडू तो खेळत असताना त्याच्या बॅटमधून आला षटकार. हा ग्रामीणचा क्रिकेट आहे. इथे कुठल्याही क्रमांकाचा फलंदाज येऊन षटकार ठोकू शकेल एवढी ताकद मात्र ग्रामीण खेळाडूंमध्ये असते. इथे आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. करिश मात्रे राऊंड विकेट ना गती कमी केली आहे. फटका हवे ते दरम्यान डबल माइंडेड शॉट आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 रन इथनं मिळणार आहेत. आणि षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. दरम्यान 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38 या आकड्यावरती. धन्यवाद राहुल भाऊ. तर वळूया सन्मानाकडे. ज्यांनी आम्हाला 5 दिवस पाण्याची व्यवस्था करून दिली तेच निशांत प्रोप्रायटर निशांत कुंभार उर्फ आप्पा यांचा इथे शुभ सन्मान केला होतोय. कॅमेरा कॅमेरा मी भूषण भोईर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते इथे आप्पा यांना शुभ सन्मानित करण्यात यावं. निशांत वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर निशांत कुंभार उर्फ आप्पा नेहमीच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत असतात. यावेळी सुद्धा
पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून. तर ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बाळा तरे गोलंदाजी मागवरती दरम्यानचा चांगला चेंडू होता, आपण पूल करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 40 वरती आपल्याला पाहायला मिळते धाव फलक. पुढचा चेंडू दरम्यान चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बाळा तरेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, विकेट टू विकेट. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बाळाच्या माध्यमातून. गती कमी केली बाकूला जाण्यादरम्यान कट करत असताना फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते दरम्यान 43. 2 धावा मात्र धावून घेतल्या गेल्या. 43 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. दरम्यान हा पंपोलचा अजून एक चांगला फटका आहे. तिथे फिल्डर उपस्थित आहे. चांगले फिल्डिंग झाले, उचलून फेक करेपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. कॉलिंग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत नाही. क्विक थ्रो आला होता, भरपूर वेगान तिकडनं थ्रो केला. दरम्यान फिल्डर होते भूषण म्हात्रे. बाळा तरे 14 षटकामध्ये गोलंदाजी मागवती. गती कमी केली, फटका येते. तिथे करेश म्हात्रे आहेत स्क्रीनच्या दिशेनं. प्रयत्न नक्कीच मध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा षटकार. दरम्यानचा हा चांगला चेंडू खोदून काढला फटका. तिथे करेश म्हात्रे आहेत. फिल्डिंग चांगली झाली, सुरेख फिल्डिंग. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत धावीत एक मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 52. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय आणि संघाची धावसंख्या झाली 52.
दरम्यान या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6-0 60 वरती धाव बलग. पुढचा चेंडू गती केली आहे कमी, मात्र फटका आहे यावेळेस. आता तिथे आहेत फिल्डर उपस्थित, प्रयत्न करतील मात्र चेंडू जाईल हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील अजून 6 धावा. लागोपाठचा दुसरा षटकार सुबोध. सहा 66 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू कुठं फसा असून एक होता मग चेंडू आणि बघतो दरम्यान बॅटचा संपर्क बरोबर आला नाही. तोपर्यंत एक धाव इथनं मिळेल. 67 धावा धावपलकावरती. करेश मात्र काहीतरी चर्चा करतात, सांगतायत काहीतरी या दरम्यान एक्झॅक्टली काय करायचं मैदानाच्या आतमध्ये. कारण का अकुटपणे चेंडू जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा आक्रमण झालाय आणि आता मात्र सोनू आला स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या देखील बॅटमधून 2 षटकार ऑलरेडी आलायत. दरम्यानचा हा चेंडू चांगला होता. डीप मध्ये मात्र भरपूर वेगाने आले फिल्डर, झाली चूक स्क्वेअर लॅग मध्ये. तोपर्यंत मिळतील अजून 2 रन आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संख्या 69 स्कोर बोर्ड वरती. इनिंगचा अंतिम चेंडू आहे. मोठा फटका आला तर 75, चौकाराला तर नक्की 73 आणि आला हा मोठा फटका. जायला देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा षटका, भरपूर मोठा षटक होता. षटकामध्ये एकूण 3 षटकार आले आणि एकूण धावा खर्च केला गोलंदाजांना षटकामध्ये 23. इनिंग टूर्नामेंट एकविरा ग्रुप भादवट टेमगर पाडा यांच्या माध्यमातून नक्कीच सारखी ट्रॉफी 2022 चा आपल्याला नक्कीच आयोजन पाहायला मिळेल. प्रवेश फी नक्कीच दरम्यान असणार आहे. फक्त आपण 8,000 रुपये. दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी 2022 पर्यंत नक्कीच तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच बघू आपण बघू शकाल जीसीए कमिटीच्या माध्यमातून 16 संघ खेळले जातील. ठाणा ग्रामीण एक गाव एक संघ यामध्ये नक्कीच खेळणार आहे. आणि जीसीएच्या देखील या दरम्यान नक्कीच ठाणे ग्रामीण आणि नक्कीच जीसीएच्या दरम्यान फायनल होणार आहे. बघा अशी फायनल असेल. एकूण ते देखील 16 संघ असतील. म्हणजे एकूण स्पर्धेमध्ये संघ खेळणार आहेत 32 संघ नक्कीच स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि ज्या कोणाला नक्कीच मात्र संपर्क साधायचा असेल तर आपण संपर्क साधा. या दरम्यान संदेश पाटील कॉमेंटेटर भिवंडीकर, त्याच्यानंतर आमचे राजन पाटील, राज पाटील आणि विपुल पाटील यांची जमा संपर्क साधायचा आहे. प्रथम पारितोषिक 77,777 रुपये. नक्की दुसरं पारितोषिक असणार आहे 33,333 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जो आहे 11,111 रुपये. फलंदाज पाठवायचे आपण लवकर. चला सहकार्य करा. तर नक्कीच स्पर्धेचं ठिकाण असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी भादवड टेंबरपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे.
आणि मार्क्स घालून येण्याची नक्कीच सर्वांनी कृपा करावी. मार्क्स कंपल्सरी असेल. खेळाडू असतील, पंच असतील, ते नक्कीच टेलिकास्टवाले असतील, कॉमेंटेटर असतील, या सर्वांनी कंपल्सरी मास्क घालणं गरजेचं आहे. मास्क अनिवार्य असणार आहे आणि मास्कचा वापर करावा लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. कॉमेंटेटर नक्कीच दरम्यान कॉमेंट्री करावी लागते, म्हणून दरम्यान मास्कचा वापर आम्ही करत नाहीये सँडी. मात्र जेव्हा दरम्यान आमचा टर्न संपतो तेव्हा आम्ही नक्कीच मास्क लावतो. मास्क घाला. मास्क लावायचं बघा, मी सूचना केली, मास्क लावायचा आहे, अन्यथा आपण घरी जाऊन स्पर्धा बघा. प्रॉब्लेम क्रिएट होतो, कारण का ज्या सूचना आहेत, ज्या गाईडलाईन्स, जे नक्कीच व्यासपीठावरती बसले सर्व आमचे खेळाडू भाई, प्लीज सर्वांनी मास्कचा वापर करायचा आहे. मास्क कंपल्सरी असणार आहे. मास्क तुम्हाला घालावाच लागेल, या गोष्टीची नोंद घ्यावी. अन्यथा नक्कीच तुम्ही या दरम्यान घडी टेलिकास्ट सुरू आहे, तुम्ही निवांत घरी बसून GTCच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा बघू शकता प्लीज. कारण का जे निर्बंध आहेत त्या निबंधाचं नक्कीच आपल्याला पालन करावं लागेल. आणि नक्कीच भूषणदादा इथे उपस्थित आहेत आणि ते नक्कीच स्थानिक नगरसेवक आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे या दरम्यान जिम्मेदारी जबाबदारी किती आहे. तर सर्वांनी मास्क लावा प्लीज. मास्कचा वापर कंपल्सरी करावा, नंबर द्यायची विनंती. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल, कमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे चॉकलेट बॉय समालोचक. बरेच सर. धन्यवाद राहुल भुईर, खूप चांगला आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकतोय. दरम्यान वळूया मॅच कडे. एका बाजूला आपण पाहतोय तर कामोठे संघ 75 धावा फलकावरती लावल्या, 76 धावांचं आव्हान ठेवलं. तर सलामीची जोडी करेश मात्रे, कोण विसरेल हे नाव. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल, लाईन पाहावी लागेल. डॉट बॉल नक्कीच येत असताना करेश मात्रे, भिवंडी नगरीतील एक नामवंत असा खेळाडू, टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव ज्याच्याकडे पाहिलं जातं. मागच्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर कासर वडवली या ठिकाणी स्पर्धा झाली होती, तिथे उत्कृष्ट फलंदाज म्हणून यावेळेस बिग हिट पाहायला मिळतंय. जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना करेश मात्रे ऑन फायर. काऊ कॉर्नर रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 6 धावांसाठी सभापती षटकार. जी दुसऱ्याच बॉलवरती 6 धाव्याने स्वतःच आणि संघाचं श्रीगणेश करत असताना यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान काऊ कॉर्नर रिझम मध्ये पुन्हा एकदा यावेळेस कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते. शहात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये यावेळेस करेश मात्रे आणि त्याला साथ देण्यासाठी दरम्यान सुजित यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा निखिल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी 76 धावांचं आव्हान 5 षटकांच्या अभावी. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकलेला हा बॉल. ऑनसाइडला खेळण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क झालेला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख गोलंदाजी. जवळजवळ 15.20च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील वादवड संघाला. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे मात्र परतावं लागतंय सुजितला माघारी. पहिल्या विकेटचं पतन 7 या धावसंख्येवर.
सुरेख गोलंदाजी निखिल पहिलं षटक हाताळत असताना पहिल्याच दुसऱ्याच बॉलवरती नक्कीच 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र काय वापसी केली आहे. लगेचच एक धाव दिली, एक डॉट डिलिव्हरी आणि एक गडी बाद. सलामी चालला बॅट्समन सुजित. यावेळेस अफलातून स्ट्रोक इनफिल्डच्या वरून खेळून काढतोय डीप, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. अंतिम क्षणी परेशने जीप घेतली चेंडूवरती आणि नक्कीच आपल्या संघासाठी इथे 2 धावा रोखण्यासाठी सक्षम ठरतोय हा क्षेत्ररक्षक. तर षटक समाप्त क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती भादवड संघाच्या 9 धावा. तर 5 षटकांच्या 76 धावांचा आव्हान. तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा नक्कीच जमा करत असताना यावेळेस भादवड संघ उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा आता मात्र जमा करायच्या असतील त्या म्हणजेच 67 धावा. 24 चेंडू आणि 67 धावा. आता मात्र समीकरण थोडस मागं होत असताना 16.75 सरासरीने आता पाठलाग करावा लागेल भादवड संघाला. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर. आपण पाहत आहात सभापती चषक गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित भव्य दिव्य असं आयोजन आणि आजचं हे 4था दिवस यशस्वीपणे चाललेली ही स्पर्धा. यावेळेस फुल टॉस बॉल, मात्र याचा काही फायदा उचलू शकलेला नाहीये फलंदाज बाळा. एक चांगला फलंदाज आहे भिवंडी नगरीतील आणखीन एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बाळा. मात्र यावेळेस पहिलाच बॉल फुलटॉस होता. व्यवस्थित ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा आधीच फलंदाज होता मात्र इथे ऑफ स्टिकच्या बाहेर फुलटॉस मिळाला. दरम्यान तितकं टायमिंग मिळालं नाही ऑफ साईडला खेळण्याचं. याच कारणास्तव आपण पाहिलं तर एक डॉट डिलिव्हरी खूप चांगलं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळतं GTC च्या माध्यमातून. DJ सँडी आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कडू. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून. यावेळेस फुलरलनचा बॉल आता उडवून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र बाळाला शांत ठेवता येत नाहीये. 6 धावा येत आहेत भादवड संघासाठी. तर 19 धावा. आता मात्र 19 धावांवरती मजल मारतोय हा संघ भादवड संघ. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना आपल्या संघासाठी यावेळेस बाळा तरे आक्रमण रूप धारण करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय करेश मात्रे. भिवंडी नगरीतील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ख्याती, एक ऑलराऊंडर परफॉर्मर, क्रिकेट
जगताच्या पटलावरती खूप मोठं नाव त्याने भिवंडीसाठी करत असताना, आपल्या गावासाठी खेळत असताना यावेळेस मात्र बाळातरेकडून आक्रमण आणि आक्रमण, यावेळेस दिशा निवडले लॉंग ऑन रिझन, आणखीन एक षटकार. तर आता मात्र बाळा आक्रमण करत असताना साधापणे आता मात्र 25 धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय, म्हणजे भादवड संघाला. आपल्या गावासाठी खेळत असताना आपल्या गावाचं नाव इथे टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती कसं उंच नेता येईल या प्रयत्नामध्ये यावेळी शॉट प्लेन आणि शॉट अँड पुल अँड सक्सेसफुल, बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. या साध्या वेळेत धाव फलक आणखीन वेगळे वाटतोय. अफलातून बॅटिंग, अफलातून बॅटिंग. 76 धावांचा पाठलाग करत असताना पहिली विकेट नक्कीच लवकर गेली होती. सुजित बाद झाला होता गोल्डन डक वरती, मात्र तदनंतर आलेला फलंदाज बाळातरे ऑन फायर. यावेळेस आणखीन एक शॉट ऑफ लेन आणि आणखीन एक शॉट ऑन पूल अँड सक्सेसफुल. स्वर्गीय विद्याधर भोईर स्टँडला इथे मानवंदना देणारा आणखीन एक सिक्सर. अफलातून बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी इथे पाहायला मिळतंय. 5 षटकांच्या अभावी 76 धावा धाव फलकावरती लगावल्या होत्या, म्हणजेच कामोटे संघाने. आणि पहिल्याच 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 37 धावा धाव फलकावरती लागत असताना बाळातरे षटकारांची हॅट्रिक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी. 76 धावांचा डोंगराचा पाठलाग करत असताना एका बाजूला करिश मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, मात्र स्ट्रायकिंग एंडला आलेला हा बॅट्समन याच्या बॅट मधून 4 षटकार आणि 1 चौकार नक्कीच पाहायला मिळाले. तर धावा लागतात धाव फलकावरती 37 धावा. आता मात्र 39 धावा हव्या असणार विजयासाठी. 18 चेंडू आणि 39 धावा, जवळजवळ 13च्या सरासरीने जावं लागेल. ते म्हणजेच भादवड संघाला. दरम्यान रोषण येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. करिशसाठी यावेळेस दबाव आणि फक्त दबाव. राजेश सर सांगतात हा वाईड बॉल. जो आक्रमण झाला ना दैवत वरती, 28 धावा कुठल्या गेल्या त्याच्या षटकामध्ये, त्याच कारणास्तव यावेळेस दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दबाव झुगारून यावेळेस गोलंदाजी करत असताना मिस्टर स्ट्रोक झेलची संधी. आता मात्र करेश मात्रेला परतावं लागतंय माघारी. दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी 38 या धावसंख्येवरती.
दैवत कडून इथे होते मिस फिल्डिंग. ही कॅच सोडले की आपण मॅच सोडले, नक्कीच याचं उत्तर आपल्याला शेवटच्या क्षणी मिळेल. दैवत झेल सोडला तो पण कोणाचा, बाळातरे, जो आक्रमण करत होता. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 1 चौकार आला त्याच्या बॅटमधून. मात्र अशा खेळाडूचा झेल सुटणं म्हणजे खूपच खराब. दरम्यान यावेळेस रोशन कौतुक करायला हवं. रोशन याचं 2 नक्कीच वाईट चेंडू त्याच्या या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस फुलरचा बॉल भिरकावून दिला यावेळेस, आणि यावेळेस आणखीन एक येतोय सिक्सर. जखमीवरती मीठ सोडत असताना कामोटे संघाच्या, कारण इथे झेल सुटला होता बाळा तरेचा, आणि लगेचच दुसऱ्याच बॉलवरती इथे षटकार आला, तो म्हणजे मुकेशच्या बॅटमधून. आता मात्र दोन्ही बाजूने आक्रमण इथे सुरू आहे. एका बाजूला मुकेश, एका बाजूला बाळा तरे. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय. काय बॅटिंग होतीये. 76 धावा, नक्कीच खूप मोठं टार्गेट होतं 76 धावा, आणि त्या 76 धावांचा पाठलाग करत असताना अफलातून बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 9 धावा फक्त खर्च केल्या होत्या निखिलने, आणि गडी बाद केला होता. त्यानंतर दैवतवरती आक्रमण झालं, 28 धावा खर्च केल्या. आता यावेळेस रोशनची वर्णी लागली आहे, आणि रोशनवरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मुकेशच्या माध्यमातून. यावेळेस गती परिवर्तन करताना दिसला गोलंदाज रोशन. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, बॅक ऑफ द हँड बॉलिंग करत असताना यावेळेस रोशन डॉट डिलिव्हरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. नक्कीच कामोडे संघ खूप दुरून आलेला हा संघ, आणि या संघासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत असताना रोशन आणखीन एक डॉट डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. 1 षटकार नक्कीच खर्च केला, मात्र आता पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. 46 धावसंख्येवरती आतापर्यंत थांबून ठेवलंय. लास्ट गो, लास्ट बॉल यावेळेस घेऊन सज्ज होईल का रोशन. निर्णायक चेंडू असणार आहे. 13 चेंडू आणि 30 धावा विजयासाठी हवे असणार आहेत भादवड संघाला. 13 चेंडू 30 धावा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा रोशन. यावेळेस मिस्टेपिंग स्ट्रोक आहे. रोशन स्वतः फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्यासाठी सज्ज, आणि इथे मात्र सांगत असताना झेल बाद होतोय मुकेश, आणि तिसऱ्या विकेटचं पतन 46 या धावसंख्येवर.
11-30 मॅच यावेळेस आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होते, अफलातून गोलंदाजी. कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं. निखिल एका बाजूने आक्रमण सुरू होतं, दुसऱ्या षटकामध्ये दैवत याच्या गोलंदाजीवरती 4 षटकार ठोकले होते, ज्या फलंदाजाने अशा फलंदाजाला इथे शांत केले. निखिलने मात्र किती वेळ शांत ठेवेल. यावेळेस परफेक्ट स्लॉट मध्ये चेंडू आणि परफेक्ट प्लॉटच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. 10 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 35 धावसंख्येवरती खेळतोय बाळा तरे. भिवंडी नगरीचा हा वाघ भादवड गावातून आलोय आणि इथे बाळकुम नगरीमध्ये आपला जलवा इथे सादर करत असताना बाळा तरे ऑन फायर. 7 धावाने आता मात्र 52 धावसंख्येवरती पोहोचतोय भादवड संघ. आता मात्र रंगत निर्माण, पुन्हा एकदा टेन्शन. यावेळेस दबाव दबाव दबाव, निखिलच्या वरती हात दबाव, वाईटचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये भर, 53 धावा. आता मात्र धाव फलकावरती 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. 9 चेंडू 23 धावा. निखिल अराउंड द विकेटने. यावेळेस मात्र थोडस रनअप मध्ये बिघड होत असताना लगेच एक क्रुशियल मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय तर भिवंडी नगरीतील आलेला भादवड संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवी मुंबईतील आलेला पनवेल नगरीतून कामोठे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर बॉल फक्त बचावामध्ये खेळून काढतोय. दरम्यान अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र खराब फेकी. कौतुक करायला हवं. काय रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. डेंजर एंडला होता बाळातरे, मात्र आपल्या विकेटची पर्वा न करता इथे आपल्या संघासाठी धावा कशा जमा करता येतील या प्रयत्नामध्ये बाळातरे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू 2 धावेने आता मात्र धावसंख्या पुढे सरकते. 55 धावा. 8 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण चेंज होत असताना 8 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन. पुन्हा एकदा निखिल अराउंड द विकेटने बाळासाठी. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे झेलची संधी आणि इथे रोशन झेल टिपतोय. बाळा तरेच्या खेळीचा अंत. गोल्डन विकेट या मॅच मधली टिपतोय तो म्हणजेच निखिल. जवळजवळ अर्ध्या धावा म्हणजे 37 धावा एकट्या बाळा तरेच्या बॅट मधून आल्या. मात्र खूप चांगला प्रयत्न. मात्र आपला जो काम आपल्याला आपल्या संघनायकाने दिला होता त्याच्यावरती मात्र सफल ठरतोय हा फलंदाज. 37 धावाचं योगदान आपल्या संघासाठी देऊन परतत असताना तंबूच्या दिशेने. दरम्यान वही मॅच कडे आणखीन 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा आणखी विजयासाठी हवे असणार आहेत. 7 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी. 7 चेंडू 21 धावा. मात्र निखिल, कौतुक करेन मी निखिल याचं. पहिल्या षटकामध्ये पण सुद्धा आपण बघितलं असाल तर सलामी चाललेला बॅट्समन सुजित याला बाद केलं. यावेळेस आपण पाहतोय तर एक आक्रमक सेट झालेला बॅट्समन बाळा तरे याला मात्र डगआउट मध्ये राहण्याचं काम करतोय. लास्ट गो विपुल. यावेळेस विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, आपल्या गुडघ्यांचा योग्य वापर करून गुडघा टेकून इथे लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडू धारतोय. दरम्यान फक्त एकच धाव नक्कीच खर्च इथे केली जाईल कामोठ्याच्या वतीनं. तर एका धावेने आता मात्र धावसंख्या पडते म्हणजे 56 या आकड्यावरती. आणखी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विजयासाठी. आता मात्र धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 20 धावा. एक रंगतदार मॅच होते इथे. कधी सामना जिंकतोय तर म्हणजे कामोठ्याच्या वतीने, कधी सामना जिंकतोय तर म्हणजे भादवडच्या वतीने. बाळा तरे जोपर्यंत खेळपट्टीवरती होता तोपर्यंत भादवड संघ सुस्थितीमध्ये होता. मात्र ज्या वेळेस त्याची विकेट गेली त्यावेळेस मात्र एक सुटकेचा श्वास सोडला तो म्हणजे कामोठे संघाने. आपण दबाव नक्कीच पाहत असू कामोठे संघाच्या प्रत्येक खेळाडूवरती. मात्र बाळाचा विकेट गेल्याच्या नंतर एक स्मित हास्य पाहायला मिळालं बारक्या कांबळेच्या
चेहऱ्यावरती. कामोठे पनवेल नगरीतून आलेला हा संघ शिस्तबद्ध संघ म्हणून याची ओळख. दरम्यान मॅच अजूनही संपलेली नाहीये. 6 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा विपुल इथे फलंदाजीसाठी, मात्र इथे लोवर फुल टॉस जमिनीलगतचा फटका अलॉन कार्पेटने खेळून काढला. दरम्यान फक्त एकाच धावेवरती इथे समाधान करायला लावतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक दैवत. लास्ट ओव्हर, शेवटचा अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज बारक्या कांबळे. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आपण नेहमीच त्यांना पाहत असतो पनवेल नगरीमध्ये खेळत असताना. मात्र यावेळेस ठाण्याच्या या बाळकमच्या क्रीडांगणामध्ये खेळताना आपण पाहतोय ओव्हर द विकेटने. यावेळेस फुल टॉस बॉल, खराब चेंडू, मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हा जायला हवा होता, मात्र इथे गडी बाद होतोय. पंच आपल्या जागेवरती येऊन निर्णय देतील लगेच. थर्ड अंपायर, तर मी विनंती करतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अनिल वाघेला सर असतील, तर मी विनंती करतोय की अनिल वाघेला सर यांनी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे लगेच पाहिलं जाईल की हा नो चेंडू होता की नाही. अतिशय क्रुशल मुवमेंट आहे, एक रंगतदार मॅच आहे. आपण पाहतो एका बाजूला कामोठे संघ हा गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना भादवड संघ भिवंडी नगरीत आलेला एक मातबगार संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत भादवड संघाकडून सुद्धा पाहायला मिळाला. एक शिस्तबद्ध संघ म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. गावदेवी स्पोर्ट्स बाळकोम आयोजित सभापती चषक 2022 प्रत्येक वर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन उतरलेला हा संघ गावदेवी स्पोर्ट्स बाळकोम. दरम्यान 2019 साली स्पर्धा झाली होती. घोडबंदर पट्ट्यामध्ये पहिल्यांदा बाईक मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठेवण्यात आली होती. चला तर फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय येतोय. नक्कीच फलंदाज इथे आउट दिला जाईल, बॅट्समन आउट. चार चेंडू आणि 19 धावा. क्रुशल मुवमेंट होती, असं वाटलं होतं नो चेंडू जाईल की काय, मात्र बॅट्समनचा पाय थोडासा बेंड झाला होता. खूप चांगलं प्रत्यक्ष जीटीसीच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद जीटीसी लाईव्ह, अतिशय चांगलं. दरम्यान यावेळेस बारक्या ओव्हर द विकेटने मात्र विपुल चांगली फलंदाजी करत असताना इथे अलॉन कार्पेटने खेळून काढतो. दरम्यान आणखी एक धाव इथे ऍड केली जाते. खूप वेगाने चेंडू फील्ड केली, फेक केली, तत्वर एक धाव आणखीन ऍड केली जाते भादवड संघाच्या स्कोर कार्ड वरती. 58 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक चेंडू वरती इथे बिग हिट करावा लागेल. भूषण आलाय खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग इनला. 3 चेंडू 18 धावा. भूषणला काहीतरी चमत्कार करावा लागेल भादवड संघासाठी.
वरती विकेटने यावेळेस बारक्या, मात्र इथे बीट होतोय बॅट्समन भूषण. दरम्यान डॉट डिलिव्हरी, 2 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडू 18 धावा. काय सामना झाला होता, असं वाटलं होतं 2 षटकांमध्ये जवळजवळ 37 धावा कुठल्या होत्या त्या. म्हणजेच यावेळेस मात्र शॉटम पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे भूषणच्या बॅट मधून येतोय बिग 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 सिक्सर. बादवड संघ आपण शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. तसेच कामोटे संघ, बारक्या कांबोटे संघ आपण शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. एक शिस्तबद्ध असं खेळ इथून आपल्याला पाहायला मिळतो. गादू स्पोर्ट्स माळकुमच्या वतीनं दोन्ही संघ नक्कीच, एक संघ भिवंडी नगरीतील, एक संघ आपण पाहतोय तो म्हणजेच पनवेल नगरीतील. तर शेक हँड करून दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर येत असताना